तुमच्या घरावर कुणीतरी पिशाच्च सोडला असून त्यासाठी आपल्याला कामाख्या देवीला जाऊन पूजा करावी लागेल आणि तुमच्या घरात सोन्याचे खिळे ठोकावे लागतील असं म्हणत 4 भोंदू ज्योतिषांनी एका वृद्धाला तब्बल 9.5 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी या चौघांनाही बेड्या ठोकल्या असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। चंद्रकांत चिले असं या प्रकरणातील फसवणूक झालेल्या वृद्धाचं नाव असून ते मुंबईला वास्तव्याला आहेत। ते एका कार्यक्रमासाठी बदलापुरात आले असताना 4 भोंदू ज्योतिषांनी त्यांना गाठलं आणि आपल्या जाळ्यात ओढलं। तुमच्या घरावर कुणीतरी पिशाच्च सोडलंय, तुमच्या घरात नुकताच एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून लवकरच दुसऱ्या व्यक्तीचाही मृत्यू होणार आहे अशी भीती त्यांनी चिले यांना दाखवली। तसंच हे थांबवायचं असेल तर आपल्याला कामाख्या देवीला जाऊन पूजा करावी लागेल आणि तुमच्या घरात सोन्याचे 4 खिळे ठोकावे लागतील अशी बतावणी करत त्यांनी चंद्रकांत चिले यांच्याकडून तब्बल 9,72,000 रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही उकळले। यानंतर काही दिवसांनी चिले यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अर्ज दिला। या प्रकरणी गुन्हे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी तपास करून या प्रकरणात फसवणूक आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी चिले यांची फसवणूक करणारे आरोपी ब्रह्मदत्त इंगळे, शिवलिंग इंगळे, भवानी इंगळे आणि अन्य एक अशा चौघांना बदलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता एक ज्येष्ठ नागरिकांचा की त्यांना एक ज्योतिषी म्हणून काही लोक त्यांना भेटले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्या घरावर जे आहे ते खूप मोठं संकट आहे, पिशाच्च सोडले, तुमचे घरावर करणी केलेली कुणीतरी आणि कामाख्याला जाऊन आपल्याला पूजा करावी लागेल आणि वेळ पडली तर आपल्याला तुमच्या घराच्या शांततेसाठी सोन्याचे खिळे 4 खिळे देखील ठोकावे लागेल अशा पद्धतीने सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे जे आहेत जवळपास 9,78,100 रुपयाचे रोख रक्कम प्लस त्यात सोन्याचे काही दागिने आहेत असं त्यांनी ज्योतिष म्हणून जे लोक आलते त्यांनी फिर्यादीकडून घेतले होते। फिर्यादी यांना कळलं की आपली फसवणूक झालेली आहे, त्याप्रमाणे त्यांनी जसं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। प्राथमिक तपासातच लक्ष झालं की खूप मोठ्या प्रमाणात ह्या लोकांनी फसवणूक केलेली आहे फिर्यादीची। याच्यामध्ये 2 आरोपी सुरुवातीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं। 2 आरोपी कस्टडीतच आहेत, तर आणखी 2 आरोपी जे आहेत काल रात्री अटक केलेली आहे आरोपींना आणि आज मान्य न्यायालयात देखील त्यांना हजर करणार आहे।